आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। शिरोळ पंचायत समिती येथे राजश्री शवविकास आघाडीचा झेंडा। शिरोळ पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडीसाठी मंगळवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते। सभापती पद अनुसूचित जातीसाठी आरक्षित असून सभापती पदासाठी मिलिंद कुरणे तर उपसभापती पदासाठी मनीषा रणजित सिंह कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता। राजश्री शवविकास आघाडीच्या वतीने जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली हे अर्ज दाखल करण्यात आले। सभापती आणि उपसभापती या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी दोन्ही निवडी बिनविरोध जाहीर केल्या। शिरोळ पंचायत समितीमध्ये एकूण 14 सदस्य असून त्यापैकी 10 सदस्य आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या राजश्री शवविकास आघाडीचे आहेत, तर उर्वरित 4 सदस्य उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे आहेत। निवडीच्या वेळी गटविकास अधिकारी विजय परीट यांनी उपस्थितांचे स्वागत केले। यावेळी सत्ताधारी गटाचे नूतन पंचायत समिती सदस्य दीप्ती जाधव, सीमा म्हैसाळे, फजले अली पाटील, प्रवीण देसाई, प्रतीक पाटील, नाना उपाध्ये, बाबासाहेब वनकोरे, अविनाश पाटील तसेच विरोधी गटाच्या सदस्या राजश्री माणकापुरे, ज्योती कांबळे, नीलम म्हेत्रे, दीपाली होगले आदी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी गटविकास अधिकारी विजय परीट यांनी उपस्थितांचे आभार मानले। निवडीनंतर यड्रावकर समर्थकांनी आनंद उत्सव साजरा केला। नूतन सभापती उपसभापती यांचा नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, माजी आमदार उल्हासदादा पाटील, रणजित सिंह कदम, भवानी सिंह घोरपडे व शिरोळ तालुक्यातील राजश्री शवविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।